दुसरं काहीही बोलण्याच्या ऐवजी मला असं वाटतं कार्यक्रमाला डायरेक्ट सुरुवात करून टाकावी. बादलों का नाम ना हो अंबरों के गांव में, जलता हो जहां जंगल खुद अपनी छांव में. बादलों का नाम ना हो अंबरों के गांव में, जलता हो जहां जंगल खुद अपनी छांव में. यही तो है मौसम, यही तो है मौसम, तुम और हम. आओ बादलों के नगमे गुनगुनाए, थोड़ा सा रूमानी हो जाए. आओ थोड़ा सा रूमानी हो जाए. मुश्किल है जीना उम्मीद के बिना, मुश्किल है जीना उम्मीद के बिना. थोड़े से सपने सजाए, थोड़ा सा रूमानी हो जाए. 1990 साली एक हॉलिवूडपट जो आहे रेनमेकर नावाचा, त्याच्यावरती अमोल पालेकरांनी एक सुंदर सिनेमा बनवला होता, ज्याचं नाव होतं थोडासा रुमानी हो जाए. हे त्याचंच टायटल सॉन्ग. लिहिलंय कमलेश पांडे यांनी. आज अगदीच ठरवलंय की COVID-19 हे आणि याच्याशी संबंधित काहीच बोलायचं नाही. बोलायचं आहे ते फक्त रुमानी होण्याबद्दल. व्हॉट इज रुमानी? रुमानी मीन्स रोमॅन्टिक, इफ आय एम नॉट मिस्टेकिंग. रोमॅन्टिसिझम, रोमॅन्स, प्रेम आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या प्रेमाच्या वेगवेगळ्या आविष्कारांचा आज हा आविष्कार. अजिबात वेळ न घालवता आपण आता एक एक करून आपल्या कवींना इथे बोलवू. फ्रेंड्स, सगळ्यांना माहिती आहे की यावर्षी नाशिक आयमे सगळ्यांच्या मनातली गुपितं जाणून घेणाऱ्या आणि सगळ्यांच्या मनाला एकदम नीट वाग असं म्हणणाऱ्या डोक्याच्या डॉक्टरांच्या ताब्यात आहे की नाही? पण जर या डोक्याच्या डॉक्टरांच्या मनात हा संभ्रम असेल तर, टू बी और नॉट टू बी, शी लव्स मी नॉट, क्या करे क्या ना करे, अशी काहीतरी अवस्था झालेल्या डॉक्टर कम सिंगर कम कवी कम डॉक्टर अशा एका सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांना मी इथे बोलवते. ते त्यांची कविता सादर करतील, संभ्रम. अभिजित सर या. थँक्यू माधवी मॅम. चालू आहे? थँक्यू मॅम. कविता गाणार आहे, सो गाण्याचाही थोडासा कार्यक्रम माझ्याकडून होणार आहे. ही कविता जरी नाव संभ्रम असलं तरी ती थोडीशी ना आपण जेंडर न्यूट्रल अशा पद्धतीने बघायला पाहिजे. कारण प्रेमाची भावना ही अशी वाहवत असते आणि त्याचा परमोच्च बिंदू हा मी याच्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय. शेवटी कुठे जाऊ शकतो आणि मध्ये मध्ये मीटर बदलत आहे, तर तुम्हाला ते कधीतरी ती त्याला म्हणते असं वाटतंय किंवा कधी कधी तो तिला म्हणतोय असंही वाटतंय आणि कधी कधी आपण अजून वेगळ्याच कोणाला तरी म्हणतोय असंही वाटू शकतं. तू हवीयस मला, तू हवीयस मला हे खरं तर कळतंय ग, कुणास ठाऊक आपण गोंधळ काही शमत नाहीये. तू हवीयस मला हे खरं तर कळतंय ग, कुणास ठाऊक आपण गोंधळ काही शमत नाहीये. तुझं रूप असावं कसं, तुझं रूप असावं कसं, ते डोळ्यासमोर घडत नाहीये. तू हवीयस मला. व्याकुळता माझ्या जीवाची आसमंत व्यापून आहे अशी, व्याकुळता माझ्या जीवाची आसमंत व्यापून आहे अशी, ती जड पडलेला क्षण हा काही केल्या
सरत नाहीये तू हवीयस मला. स्पंदनेही व्यर्थ किटकिट, स्पंदनेही व्यर्थ किटकिट, श्वास सोपस्कार नुसते. स्पंदनेही व्यर्थ किटकिट, श्वास सोपस्कार नुसते. भर समुद्रात वाळवंट आलेच का ते कळत नाहीये तू हवीयस मला. फेसाळलेले प्याले आणि सुरही तशी सजून आहे. फेसाळलेले प्याले आणि सुरही तशी सजून आहे. कैफही चढतो मला पण तुझी तलफ शमत नाहीये तू हवीयस मला. मनाचा संभ्रम असा असतो की कळत नाही की घोंगावणारा वारा आणि मधाळ झुळूक एकच कशी. घोंगावणारा वारा आणि मधाळ झुळूक एकच कशी. शहारणाऱ्या वेड्या मनाची भीती काही सरत नाहीये तू हवीयस मला. तू वाचून हसून फेकून दे, तू वाचून हसून फेकून दे, मी पुन्हा पुन्हा लिहित राहीन. तू वाचून हसून फेकून दे, मी पुन्हा पुन्हा लिहित राहीन. एकच सवाल पत्राला पाझळ कसा फुटत नाहीये तू हवीयस मला. ओक बोक जगणारी काम ओझ घेऊन चालत राहण. ओक बोक जगणारी काम ओझ घेऊन चालत राहण. थांबू कुठे कसा कधी मंजिल जराही गमत नाहीये तू हवीयस मला. थोडं मीटर बदलत आहे. तू येताना दिसला तसा जाता नाही लोभस होता फक्त मध्ये रखरखणारा सूर्य होऊन जाळत गेला. तू येताना दिसला तसा जाता नाही लोभस होता फक्त मध्ये रखरखणारा सूर्य होऊन जाळत गेला. माथ्यावरल्याचा तिटकारा की क्षितिज रूपाचा ध्यास धरू. माथ्यावरल्याचा तिटकारा की क्षितिज रूपाचा ध्यास धरू. जळत राहणं मोहरून जाणं यातच आयुष्य बर्बाद करू. तुझ्यासाठी असेल जर ते कबूल आहे कबूल आहे. तुझ्यासाठी असेल जर ते कबूल आहे कबूल आहे. तिसऱ्यांदाही म्हटले असते पण मौलाना मशगूल आहे. जिंदगीची गझल करू की एखादा अनवट राग म्हणू. जिंदगीची गझल करू की एखादा अनवट राग म्हणू. दुनिया मागते ताल अलग अन सूर आपला जुळत नाहीये तू हवीयस मला. तू हवीयस मला. थोडा असाही सूर असतो प्रेमामध्ये संभ्रमात सुद्धा. आज अशी वेळ वाहवा की बघत राहा ऐकत राहा. सांगितलं सगळं मी. बघा आता काय होतं. आज अशी वेळ वाहवा की बघत राहा ऐकत राहा. पेल्या तुझा गम आहे किंमत त्याची पुसत राहा. भरकटलेल्या फकीराच्या यशाची गाथा आहे. भरकटलेल्या फकीराच्या यशाची गाथा आहे. तुझा गम विकला जातो याचाही आधार मोठा आहे.
राहीन तुझा पाईक, राहीन तुझा ऋणी मी, दिला दर्द जो तू मला. राहीन तुझा ऋणी मी, दिला दर्द जो तू मला. नसता लखत रे अंगाची, टांगलेला असतो दिसरा. विसरून सारे आज नव्याने जिवंत होऊ पाहत आहे. विसरून सारे आज नव्याने जिवंत होऊ पाहत आहे. ओसाड झाल्या माळ रानात पालवी फुटू जात आहे. भेट तू, प्रेमाची उत्कट अवस्था. भेट तू, गवस तू, प्रसन्न हो रे एकदा. देवाकडे गेली. भेट तू, गवस तू, प्रसन्न हो रे एकदा. साशू माझ्या विनवण्या कानी तुझ्या पडत नाहीये. तू हवीस मला हे खरतर कळतंय, कुणास ठाऊक आपण गोंधळ काही शमत नाहीये. तुझं रूप असावं कस, तुझं रूप असावं कस, ते डोळ्यासमोर घडत नाहीये. तू हवीस मला. थँक्यू. खूप छान अभिजित साहेब. मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हणतात. हे काही खोटं नाही. इथं मुलं संभ्रमामध्ये कविता करतायत, टू बी ऑर नॉट टू बी करतायत, शी लव्स मी नॉट ह्याचा विचार करतायत. आणि इथे आता एक अशी गोड मुलगी येणार आहे जी स्वतः आहे स्त्रीरोग तज्ञ, आणि एक 4-5 दिवसापूर्वीच ती कोविडमधून COVID मधून बाहेर आली आहे. आणि ती आता विकेट घेणार आहे. कशी घेणार आहे तर ती चक्क विचारणार आहे, विल यू बी माय व्हॅलेंटाईन. आहे की नाही मुलगी शिकली प्रगत झाली. रुचिता ये. खरं तर माझं इथे येण्याचं श्रेय माधवीलाच देते मी. तिने खूप इन्सिस्ट केलं की यू हॅव टू कम, त्यासाठी मी आली आहे. आणि अभिजित, तुम्ही खूप सुंदर म्हटलं, पण माझा संभ्रम मात्र अजिबात नाहीये एका बाबतीमध्ये की मला मित्र कसा हवाय. मित्र म्हणते मी, कारण मैत्रिणी आहेत खूप, पण मित्र कसा हवाय. माझ्या कवितेचं नाव आहे सांग ना तू माझा व्हॅलेंटाईन होशील. अचानक वाटेल डिसेंबरच्या थंडीत अमूलचे चोकोडीप मारावे ऐटी. वेळ लागले का असे न विचारता आईस्क्रीम खायला नेशील. सांग ना तू माझा व्हॅलेंटाईन होशील. फर्स्ट डे फर्स्ट शोचे मिळवून तिकीट, बसूया पकडून मिळेल ती सीट. आयुष्मानला पाहताना माझी पडेल विकेट, तेव्हा तू न हसता चुपचाप सोचशील. तेव्हा तू न हसता मला चुपचाप सोचशील. सांग ना माझा व्हॅलेंटाईन होशील. नित्य नवे घडणारे माझे क्रश सारे, माझे नेहमी क्रश होत असतात, माझ्या नवऱ्यासमोर कबूल करते. नित्य नवे घडणारे माझे क्रश सारे, त्यांना पाहून सुटणारे माझे उसासे. कसला सॉलिड आहे यार, या माझ्या कमेंटला टाळी देऊन तूही हसरी दात देशील. सांग ना तू माझा व्हॅलेंटाईन होशील. कधीतरी मी अशीच आभाळात उडेन, तर कधी अशीच हसता हसता रडेन. माझ्या या मूड्सला सांभाळून घेशील. सांग ना तू माझा व्हॅलेंटाईन होशील. मी कधी माझ्यातच हरवून बसेल, संसाराच्या गणिताला चुकवून बसेन. डोळ्यात साठवून राहिलेला पाझर तुझ्या खांद्यावर मोकळा करू देशील. तुझ्या खांद्यावर मोकळा करू देशील. सांग ना तू माझा व्हॅलेंटाईन होशील. स्त्री पुरुष मैत्रीची लिहू वेगळी कथा. आपल्याकडे स्त्री पुरुष म्हटलं की मैत्री नसते, ती एक तर काहीतरी नात्यात बांधण्याचा प्रयत्न होतो. स्त्री पुरुष मैत्रीची लिहू वेगळी कथा, ओलांडून भौतिक सुखे आत्म्याची गाथा. ही माझी सखी अशी ओळख मला देशील. सांग ना तू माझा व्हॅलेंटाईन होशील. जमेल तुला तुझे पुरुषपण विसरणं, म्हणजे तू तुझा पुरुषपण विसरू शकतोस का माझ्या सोबतीमध्ये. जमेल तुला तुझे पुरुषपण विसरणं,
माझ्यातले बाईपण विसरून वागणं, कारण तुझ्या नजरेत मला बाई म्हणून नकोय, हे मला मैत्रीण म्हणून हवंय. जमेल तुला तुझे पुरुषपण विसरणं, माझ्यातले बाईपण विसरून वागणं, नात्याच्या या कसोटीवर खरा उतरशील, सांग ना माझा व्हॅलेंटाईन होशील, सांग ना माझा व्हॅलेंटाईन होशील. धन्यवाद. वा रुचिता, हे असं पाहिजे, अजिबात डाऊट नकोय, कळलं ना? नाही खरंच कशाला डाऊट हवा. आता आहे ना ही एक इमॅजिन करा की एक बॅकग्राऊंडला एक अशी प्रेम कथा सुरू आहे, त्याच्यातल्या 2 कविता आपल्या पुढे आल्या आहेत. बट गालिब और भी गम है जमाने में मोहब्बत के सिवाय, हो की नाही? कारण नुसतं प्रेम करून पोट नाही भरत ना, संध्याकाळी भाजीपोळी लागतेच आपल्याला खायला. आणि आपल्या डॉक्टरांची भाजीपोळी म्हणजे पेशंट बघितले तर भाजीपोळी मिळेल. असेच एक अतिशय न्यू कमर डॉक्टर आपल्याकडे आता येणार आहे, न्यू कमर डॉक्टरांची व्यथा सांगण्यासाठी. ते न्यू कमर कोण आहेत कदाचित तुम्हाला कोणालाच माहिती नाहीये. मी त्यांना वेलकम करते, या तुम्ही. गुड इव्हनिंग एव्हरीवन. माधवीने आत्ताच ओळख करून दिली न्यू कमर म्हणून, आणि निदान कवितेच्या ह्याच्यात तरी मी न्यू कमर आहे. खूप पूर्वी लिहिलेली कविता आहे, जेव्हा प्रॅक्टिस कमी होती, वेळ खूप होता. आणि कवितेचं ऍक्च्युली शीर्षक आहे गिराईक. आणि एक नवीन प्रॅक्टिशनर बसलाय वाट बघत, बरेचदा ती वेळ खूपदाच येत असे. आताही काही नवीन लोक असतील, प्रत्येकाच्या आयुष्यात येते. आणि कोणीतरी आपण त्याच्याकडे पेशंट आलाय आणि त्याला झालेला आनंद आणि त्याच्या मनात उठलेले प्रश्न, असं तो म्हणतोय की माझ्याकडे ट्रीटमेंटला आलात, बरं झालं. मी गावात एकमेव वगैरे नाही, नंबर 1 तर नाहीच नाही. इतर 56 आहेत, मी 57 नावा. मी आलो तेव्हा असंच काहीतरी 40-42 गायनेकोलॉजिस्ट होते. एस पासून नाव असल्यामुळे अल्फाबेटिकल यादीतही मी नसतो पहिल्या 50त. येलो पेजेस मध्ये नावाला माझ्या चौकट नाही साधी, रस्त्यावरून दिसेल किराणा दुकान ठळक माझ्या दवाखान्याआधी. तरी तुम्ही आलात, बरं झालं. आश्चर्य वाटलं मला तुम्ही आल्याचं. कोणा डॉक्टरने न पाठवता आलात याचं विशेष नाही. डॉक्टरांना घाबरून घरीच बसतात लोक हल्ली आजारातही. इलाज करत राहतात पेपर मासिकातलं वाचून काही बाई, म्हणून तुम्ही आल्याचं बरं वाटलं. स्वतःच सांगणं बरं नाही, पण इलाज करतो मी व्यवस्थित, ज्ञानही ठेवतो अप टू डेट आणि शिस्तीत. होतं काय, काही पेशंटना आजारच नसतो, काय औषध देणार कपाळ. लोकांना वाटतं याला काही येत नाही, वेडा ठणठणपाळ. असं असूनही तुम्ही आलात, बरं वाटलं. इतर कोणी माझ्याबद्दल चांगलं बोलेल याची नाही खात्री, सहकारी वाईट बोलणार नाहीत, कारण घट्ट आमची मैत्री. हो, पेशंट बोलतील भरभरून, पण ते थोडे आणि गावभर विखुरलेले, तुमच्यासारखेच कधीतरी इकडची वाट चुकलेले. म्हणून सांगतो तुम्ही आल्याचं फार बरं वाटलं. धन्यवाद. संगलेच्या सरांनी सगळ्यांच्या दुखत्या रगवर हात ठेवलेला आहे. कारण मी किती जरी म्हटलं की COVID 1919 म्हणायचं नाही, तरी सगळ्यांच्या तिजोऱ्यांमध्ये 00 आलेले आहेत आता. कारण 1.5 वर्षापासून वो आएगा वो आएगा वो आएगा म्हणत म्हणत आपण सगळेजण आपला गजनी झालाय की अरे यार मैं कौन से ब्रांच का डॉक्टर हूँ, कारण पेशंट येतच नाहीये. आता आपल्या या प्रेम कथेच्या पुढच्या पायरीवर आपण जाऊया. आता हा मगाशी संभ्रमात असलेला आपला युगुल, मी एक दिवशी खूप विचार केला की युगुल का, काय अर्थ असेल. मग माझ्या डोक्यात ट्यूब पेटली की जो प्रेमात पडल्यावर ज्याची बत्ती गुल होते त्याला कदाचित युगुल असं म्हणत असतात. ही माझीच माझ्या सुपीक डोक्यातून आलेली कल्पना असेल. कोणाला जर काही ह्याच्यावरती ऍड करायचं असेल तर ते करू शकतात. तर आता हा युगल निघाला तिला पटवायला, आणि मग त्याला रस्त्यात आठवलं चांदनीने काय सांगितलं होतं ऋषी कपूरला
कोई फूल कोई तोहफा तुम कुछ भी साथ नहीं लाते। हाँ, अरे अपनी महबूबा से मिलने खाली हाथ नहीं आते, खाली हाथ नाही आते. मग हा म्हटलं आता मी काय घेऊन जाऊ, सगळं तर बंद आहे, लॉकडाऊन सुरू आहे, चला तिला गुलाबाची फुलंच घेऊन जाऊ. आणि मग हा पठ्या रोज तिला गुलाबाची फुलं देतोय. बघू आता काय होतं. आणि ही कविता आपल्या पुढे सादर करते चुलबुली सुलभा. ये सुलभा. एवढे छान इंट्रोडक्शन होतं, थँक्यू. मी डॉक्टर सुलभा पवार. माधवी, युगुल मी गुल म्हणजे युगुल. मराठीतलं युगुलला यू आणि मी टोटल. मी एक खूप महान कवींची कविता सादर करण्याचा इथे प्रयत्न करणार आहे, असंच मी म्हणेन. तो यशस्वी झाला की नाही तुम्ही नंतर मला सांगा. कवितेचं शीर्षक आहे प्रेमाचा गुलकंद. प्रेमाचा गुलकंद. बागेतुनी वा बाजारातुनी कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला नियमाने. कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते, कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते. तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते. गुलाब कसले प्रेमपत्रिका लाल गुलाबी त्या. लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठपोटी नुसत्या. प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने, प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने. प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतरली, कधी न त्याचा ती अमानी फुलता नजराना. परीन सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा. तो बिचारा रोज गुलाब देत होता आणि ती शांतपणे घेत होती, कधीही न बोलता. परीन सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा. या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल, या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल. तोही कशास प्रगट करी मग मनातले बोल. अशा तऱ्हेने मास लोटले पुरेपूर सात, अशा तऱ्हेने मास लोटले पुरेपूर सात. खंडन पडला कधी तयाच्या नाजूक रतिबात. अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या, अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या. रंग दसेना खुला वयाचा तिची शांतचर्या. ती बिचारी शांतच. रंग दिसेना खुला वयाचा तिची शांतचर्या. धडा मनाचा करुणी शेवटी म्हणे तिला देवी, तुझी आणिके विशेषणे तो गोंडच तिजलावी. बांधित आलो पूजा मी तुझ आजवरी रोज, बांधित आलो पूजा तुझी मी आजवरी रोज. तेन उमगशी अजून कसे तू भक्तांचे काज. गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले, गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले. सांग तरी सुंदरी फुकट काते सगळे गेले, सांग तरी सुंदरी फुकट काते सगळे गेले. तोच ओरडुनी त्यास म्हणे ती आळव्रता हा की, आळव्रता हा की. एकहीन पाकळी दवडली मी तुम्ही दिल्यापैकी. म्हणजे तिने अगदी पाकळी ना पाकळी जगली पहा. असे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी, असे बोलूनी आत त्याच पावली आत जाय रमणी. क्षणात घेऊन ये बाहेरी कसलीशी बरणी, क्षणात घेऊन ये बाहेरी कसलीशी बरणी. म्हणे पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद, पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद. आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद, आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद. कशास डोळे असे फिरविता आली का भोंड, कशास डोळे असे फिरविता आली का भोंड. बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड. क्षणिक दिसले तारांगण त्या परी शांत झाला. बिचाराच्या डोळ्यासमोर तारे चमकले पहा. क्षणिक दिसले तारांगण त्या परी शांत झाला. तसाच बरणी घेऊन खांद्यावरी आला. प्रेमापायी भरला बोले भुर्दंडन थोडा, प्रेमापायी भरला थोडे भुर्दंडन हा थोडा. प्रेम लाभनाचे गुलकंद तरी कशास हा दवडा. म्हणजे गुलाबही गेले प्रेमही गेलं, कमीत कमी गुलकंद तरी मिळतो, घेऊन जाऊया. प्रेम लाभनाचे गुलकंद तरी कशास हा दवडा. याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला, याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला. हृदय थांबवणी कधीच ना तरी तो असता खपला. तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशेने, तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशेने.
प्रेमाचा गुलकंद तयानी साठून हा बघणे. प्रेमाचा गुलकंद हा साठून त्यांनी बघणे. धन्यवाद. कविता होती प्रसिद्ध कवी प्रल्हाद केशव अत्रे, आपल्या सगळ्यांचे लाडके प्र.के. अत्रे. धन्यवाद. कविता मॅम, माधवी मॅम, माईक थोडा मागे धरला तर व्हॉइस क्लिअर येईल. ओके, आता मग सगळ्याच पार्टिसिपंट साठी. आणि व्हॉल्यूम थोडा तुमच्या इथला वाढवता आला तर ट्राय करा. माईक जवळ आल्याने हमिंग जास्ती येत आहे, थोडा लांब धरल्याने बेनिफिट होईल. नाउ चेक. ओके, ओके. थँक्यू. ही जी कविता आहे प्रेमाचा गुलकंद, ही अनेक वर्षांपासून माझ्या मनात घोळत होती आणि मी एक बकरा किंवा बकरी शोधत होते ही कविता सादर करायला. कारण माझ्याच कार्यक्रमामध्ये मी तर नाही करू शकत. आणि थँक्यू सुलभा, तू माझी बकरी झालीस. आय थिंक की तुम्ही सगळ्यांनी सुलभाचं डिक्शन आणि सुलभाने जितक्या विनोदी पद्धतीने ही कविता सादर केली आहे तुम्हाला नक्की आवडली असेल. आणि त्यामुळे सगळ्या गुडबी युगुलांनी, ज्यांची बत्ती गुल होणार आहे, अशांनी गुलाबांच्या फुलांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाहीये. बिकॉज फायनली ॲटलिस्ट यू विल गेट गुलकंद. मुव्हिंग ऑन. गुलकंद आता छान मुरलाय. आता शेंगदाणा आणि गुळाची चिक्की व्हायची तेवढी बाकी आहे. कारण झालंय असं की गुलकंद तिने केला खरा, पण गुपचूप चाखून बघितला आणि तिला चक्क त्याची गोडी आवडली. आणि मग कुछ तो हुआ है, कुछ हो गया है, 2-4 दिन से लगता है ऐसे, सब कुछ अलग है, सब कुछ नया है. तर हे काय अलग आणि नया आहे हे आपल्याला सांगणार आहे एक सोनोग्राफीच्या डॉक्टर. तिला मला असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तिला असं काहीतरी वेगळं वेगळं वाटलं तेव्हा सोनोग्राफी करताना स्क्रीनवर बीपीडी आणि एफएल दिसायच्या ऐवजी एखादा सिनेमा किंवा कोणाचा चेहरा दिसत होता का तुला? स्मिता, स्मिता, यू देयर? प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. स्मिता मालपुरे जी इथे येऊ शकली नाहीये, आता तिच्या घरूनच ती झूम मीटिंग अटेंड करते. स्मिता, स्मिता, अनम्यूट कर तुला, अनम्यूट. हा, तुझं व्हॉल्यूम वाढव स्मिता. हो, आता वाढवते. हा, आहे मी ऑडिबल? हो आहेस. आहे ना? हा, ते स्क्रीनवर काय दिसत होतं? बीपीडी की एफएल की कोणाचा चेहरा? ओके, थँक्स माधवी. बीपीडी, एफएल, एसी आणि सगळं काही सुरू व्हायच्या आधीच्या गोष्टी आहेत ह्या. एमबीबीएसच्या 3rd इयरला नुकतेच छोटे छोटे पंख फुटायला लागलेले असतात. आपल्या गळ्यात स्टेथो येणारे ह्याची थोडीशी धुंदी आलेली असते आणि त्याच्यामुळे कुणाच ठाऊक का पण काहीतरी वेगळे वेगळे फिलिंग जायला लागलेले असतात. सो ही कविता एमबीबीएस ची आहे आणि तू आज सर्वांच्याच शब्दांना वाट करून देते आहेस, त्यातली ही माझी एक. कवितेचं नाव आहे कुणास ठाऊक का. कुणास ठाऊक का. वाढव, मॅक्सिमम कर. अगं पूर्ण आहे माधवी. मॅक्झिमम आहे, ह्याचा पण मॅक्झिमम आहे ना. आहे, येतंय ऐकू? माझा व्हॉल्यूम मॅक्झिमम आहे कारण. ओके, हो, येतोय आवाज. ग्रेट ग्रेट ग्रेट. मी करते सुरुवात. पंख तेच, गगन तेच, पंख तेच, गगन तेच, तोच भरारीचा हुरूप. पंख तेच,
गगन तेच तोच भरारीचा हुरूप, घरट्या बाहेरचं जग थोडं बघावंसं वाटतंय, कुणास ठाऊक का पण आता उडावंसं वाटतंय, कुणास ठाऊक का पण आता उडावंसं वाटतंय. थर्ड MBBS मध्ये आपली रूम आणि तिचा दरवाजा आणि तिथून हॉस्टेल मधूनच नंतरचं कॉलेज या पलीकडे काहीच नसतं. त्यामुळे म्हणतेय मी, घरट्या बाहेरचं जग थोडं बघावंसं वाटतंय, कुणास ठाऊक का पण आता उडावंसं वाटतंय. माझीच कविता तिचेच गाणे, माझीच कविता तीच गाणे, शब्दही तेच आहेत. माझीच कविता तिचेच गाणे, शब्दही तेच आहेत. मुरवाळून त्यांच्याशी थोडं बोलावंसं वाटतंय, कुणास ठाऊक का पण आता भुलावंसं वाटतंय. डोळे कशासाठी, डोळे कशासाठी ठाऊक होतं आधीच. रंगांची किमया आवडत होती कधीच. वाऱ्या संगे तुऱ्यांसोबत डोलावंसं वाटतंय, वाऱ्या संगे तुऱ्यांसोबत डोलावंसं वाटतंय, कुणास ठाऊक का पण आता भुलावंसं वाटतंय. स्वच्छ आहे आकाश, स्वच्छ आहे आकाश, नाही एकही वीज. स्वच्छ आहे आकाश, नाही एकही वीज. मनाच्याच पावसात चिंब भिजावंसं वाटतंय, कुणास ठाऊक का थोडं नाचावंसं वाटतंय, कुणास ठाऊक का पण थोडं नाचावंसं वाटतंय. तोच आरसा, तोच आरसा, तोच कंगवा, तोच आरसा, तोच कंगवा, नेहमीचाच अत्तर. तोच आरसा, तोच कंगवा, नेहमीच अत्तर. आरशात बघून उगीचच लाजावंसं वाटतंय, आरशात बघून उगीचच लाजावंसं वाटतंय, कुणास ठाऊक का पण आता सजावंसं वाटतंय, कुणास ठाऊक का पण आता सजावंसं वाटतंय. पंख तेच, गगन तेच, तोच भरारीचा हुरूप, कुणास ठाऊक का पण आता उडावंसं वाटतंय, कुणास ठाऊक का पण आता उडावंसं वाटतंय. धन्यवाद. खूप छान, खूप छान स्मिता. तुझी कविता Thank you. ऐकून मला गुलजार साहेबांच्या ओळी आठवल्या की आजकल पाँव जमीन पर नहीं पड़ते मेरे, आजकल पाँव जमीन पर नहीं पड़ते मेरे, बोलो बोलो देखा है तुमने कभी मुझे उड़ते हुए. थैंक यू. क्या बात है. एक पुढची कवयित्री आपल्या पुढे येण्याच्या आधी एक शेर पेश करते. इर्षाद बिर्षाद म्हणा. जो चाहते हो वो कहते हो, जो चाहते हो वो कहते हो, चुप रहने की लज्जत क्या जानो. जो चाहते हो वो कहते हो, चुप रहने की लज्जत क्या जानो. ये राज़े मोहब्बत है प्यारे, ये राज़े मोहब्बत है प्यारे, तुम राज़े मोहब्बत क्या जानो. वाह वाह वाह. सांग, इकडे येऊन सांगा. याच अर्थाचा एक शेर है माझा की नजरों से कहने वालों को जुबान की जरूरत नहीं, नजरों से कहने वालों को जुबान की जरूरत नहीं, जुबान के गुलामों को नजर की ताकत का क्या पता. वाह वाह, माशाअल्लाह माशाअल्लाह. तर हे असंच नजरेतून बोलण्याचा जी अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती आपल्या पुढे घेऊन येते एक खूप क्यूट सुंदर सर्जन. जैसे रेट्रोसिकल अपेंडिक्स सहज शोधतात या सर्जन भाई, तसं पलकों के पीछे छुपे हुए राज कैसे बया करते हैं आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. यामिनी ये.
शुक्रिया। एक गजल सुनाती हूँ। शीर्षक है पलकों के पीछे। मेरी पलकों के पीछे एक वादा दिखता होगा, मेरी पलकों के पीछे एक वादा दिखता होगा। मैं तुम्हारी रहूंगी, मैं तुम्हारी रहूंगी, तुम्हें ये ऐसा इरादा दिखता होगा। होता है क्या एहसास मेरी जुल्फों को देख, होता है क्या एहसास मेरी जुल्फों को देख, जब छाती है ये घटा तेरा दिल मचलता होगा। मैं तुम्हारी ही रहूंगी, ऐसा इरादा दिखता होगा। फूलों को देखकर क्या कभी ये महसूस होता है, फूलों को देखकर क्या कभी ये महसूस होता है, शबनम का मोती मेरे लबों से गिरता होगा। मैं तुम्हारी ही रहूंगी, ऐसा इरादा दिखता होगा। मेरे संगमरमरे हाथों को अपने हाथों में लेकर, मेरे संगमरमरे हाथों को अपने हाथों में लेकर, अपने पहलू में ही रखने का दिल करता होगा। मैं तुम्हारी ही रहूंगी, ऐसा इरादा दिखता होगा। फुर्सत न मिले कि फिर मिल न सको मुझसे, फुर्सत न मिले कि फिर मिल न सको मुझसे, तो ख्यालों में ही सही दीवाना ढूंढता होगा। मैं तुम्हारी ही रहूंगी, ऐसा इरादा दिखता होगा। मेरी पलकों के पीछे एक वादा दिखता होगा। शुक्रिया। डायरेक्ट त्याच्यावर बोललं तर आवाज जास्त चांगला जाईल. ट्राय करायचं का? करून बघते ट्राय. पल्लवी, पल्लवी, हा मॅडम. which sound is better, this one or with the mic? Please check. See now, this one विदाउट माईक जास्त बेटर होतं मॅडम. without mic? हो. Okay. आम्ही कमी होतं. आपल्याला इथे कमी ऐकली पण त्यांना चांगलं ऐकलं. बाकीच्यांनी शांत बसणं अपेक्षित आहे. असं म्हणतात की स्वतःची सोडून दुसऱ्यांची कविता सादर करणं, स्वतःची सोडून दुसऱ्यांची कविता सादर करणं याच्यापेक्षा मोठी शिक्षा कोणत्या कवीला नसते. पण मी ती शिक्षा आज नाकारते. एक नियोजित कवी जे होते ते आले नाहीयेत, त्यांच्या जागेवरती मी चान्स मारते आणि तुम्हाला माझी एक कविता गाऊन दाखवण्याचा प्रयत्न करते. ऐकू येतं सगळ्यांना व्यवस्थित? हो मॅडम, क्लिअर आहे. होय. ओके. तू हसताना मीही हसते, तू हसताना मीही हसते, तू नसताना मी हसण्याला शोधत बसते, तू नसताना मी हसण्याला शोधत बसते, गुणगुणतो तू काही तेव्हा मीही गाते, गुणगुणतो तू काही तेव्हा मीही गाते, तू नसताना उगी सुरांशी भांडत बसते, तू येताना घेऊन येतोस पाऊस सोबत, तू येताना घेऊन येतोस पाऊस सोबत, तू नसताना पाऊस पाणी डोळे भरते, सोडून जाता अर्ध्यावर तू डाव मांडुनी, तुझी आठवण माझ्यावर मग राज्य करते, तू
असताना मीही असते या दुनियेची. तू नसताना मलाच मी मग परकी होते. मी आहे, मी आहे, मी इथेच आहे, वाक्य तुझे हे. तू नसताना अलगद येऊन कवेत घेते. तू ये ना, तू ये ना, तू एकदाच ये रे कायमचा. येऊन बघ, येऊन बघ, हे जगणे कसले सुंदर असते. तू असताना, तू हसताना मीही हसते. तू नसताना मी हसण्याला शोधत असते. थँक्यू. सर, तुम्ही ऐकलं नाही. मी मला मिळालेली शिक्षा नाकारली आणि माझीच कविता सादर केली. स्वरचित होती. आता आता आपल्या बरोबर येत आहे प्रेमाचा अजून एक रूप, म्हणजे आपल्या आई वडिलांवर आपण केलेलं प्रेम. आणि इथे वडिलांवरती कविता सादर करते. मी तिला हिंगौरीच म्हणते. सोनाली, तू आहेस? सोनाली, प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. सोनाली पाटील. सोनाली, can you hear me? Hello. हाँ सोनाली. It's Hello. your turn now. Hello. हो. सोनाली आपल्या समोर मॅडम. वडिलांवरती कविता सादर करते. वडील म्हणजे घनदाट वृक्षच. Am I audible? I can't hear you. हाँ. एक मिनिट. वडील म्हणजे सावली देणारा घनदाट वृक्षच. आणि मुलीचं आणि बापाचं नातं खरंच खूप स्पेशल असतं. Hello. ते असतं एखाद्या वेलीसारखं आणि वृक्षासारखं. बघूया ही त्वचारोग तज्ज्ञ तिच्या वडिलांबद्दल काय कविता सादर करते. सोनाली, ओव्हर टू यू. Hello. हाँ, गो Sonali ma'am, Sonali ma'am, you are audible. Please go ahead. I really request all of you not Hello. to. Hello. Audible? हाँ, yes, go ahead, Sonali. Am I audible, madam? Yes, madam. Please go ahead. Sure. Hello. Hello. सोनाली, तुला माझा आवाज ऐकू येतोय का? येतोय आवाज? हो येतोय. तू चालू कर. हॅलो. येतोय मॅडम आवाज? येतोय येतोय. एक मिनिट. फोन करून सांग ना चालू करायला. सोनाली पाटील. ओके ओके. I can't hear you, but okay, I'll continue.
माझ्या कवितेचं नाव आहे पारंब्या. पहिल्यांदाच नाशिक आहे प्रेझेंट आहे. मला आवाज नाहीये बट आय विल कंटिन्यू. हे सर्व वडांना समर्पित आहे. इथे सगळीला आहेत. ओके. वड उंच वाढतो हिरवागार होतो. वड उंच वाढतो हिरवागार होतो. चिम पक्ष्यांना किलबिल घट्टे करू देतो. असंख्य जीवाचा आधार बनतो. पण अहंकार तलशाचाही नसतो. आणि पारंब्या वाटतं वटवृक्ष आमच्या जगतो. वारा पाऊस ऊन सर्व काही सोसतो. वारा पाऊस ऊन सर्व काही सोसतो. गगनात बहरतो पण मुळे घट करतो. वडीलच करतात ना. पारंब्यांना मग बघून मात्र गाताच हसतो. मग काय चुकलं तर पारंब्यांना वाटतं की वटवृक्ष आमच्यामुळेच खुलतो. श्रावणात मुले पारंब्यांवर बोलतात. झुलणाऱ्या पाराही हळूवार वाढतात. मोठ्या जमिनीस भेटचा क्षण, आता पारंब्याही होता जमिनीस भेट. मोठ्या होऊन जमीन भेटण्याचा क्षण जणू काही कर्तव्याची जाणीवच करतो. कारण तोपर्यंत पारंब्यांना वाटतं वटवृक्ष आमच्या बहरतो. सरू येतो त्याच्या सावलीत बसतो. सरू येतो त्या सावलीत बसतो. बाळकृष्ण पाना सर्व लोणी वाटतो. वटपौर्णिमेचा मान तर खोडाचा असतो. तरीही पारंब्यांना वाटतं वृक्ष आमच्यासाठी जगतो. भोळ्या माझ्या पारंब्या, शेवटी वटवृक्ष म्हणतो, भोळ्या माझ्या पारंब्या हळूच वड म्हणतो. आहेत तर माझ्याच असे म्हणून हसतो. पण आहे तर माझ. छोट्या छोट्या पाऱ्यांना मोठे होताना बघतो. त्या छोट्या पारंब्यांना मोठे होताना बघतो. खरे आहे का वटवृक्ष पारंब्यांसाठीच जगतो. वडिलांचे आयुष्य तर मुलांसाठीच असतं. वडिलांचे आयुष्य तर मुलांसाठीच. खरं का वटवृक्ष पारंब्यांसाठीच जगतो. थँक्यू. I hope I was audible throughout the narration. थँक्यू सोनाली. यू वर ऑडिबल अँड व्हेरी नाईस. खूप छान कविता होती तुझी. आता आपल्या पुढे एक इतकी सगळ्यांसाठी खूप आदरणीय आणि खूप बहुश्रुत, ज्यांचा शब्दसंग्रह व्यासंग आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण त्यांची अजून एक बाजू कदाचित खूप कमी जणांना माहिती असेल, ते म्हणजे त्यांची विनोद बुद्धी आणि ती विनोद बुद्धी वापरून त्यांनी केलेल्या कविता. शिवदे सर, तुम्ही आहात तिथे? शिवदे सर, शिवदे सर, सर आहेत ना मीटिंग मध्ये? शिवदे सर, तुम्ही स्वतःला अनम्यूट करून घ्या. फोन कर. एक 2 मिनिटं वेळ लागेल. शिवदे सर, सरांना अनम्यूटची परमिशन दिली आहे मॅडम, फक्त सर यावे लागतील. आणि अनम्यूट करू का? आम्ही अनम्यूट केलोय. माझा नंबर आलाय का वेळ आहे अजून यायला? नंबर आलाय आणि तुम्ही व्हिडिओ पण ऑन करा. तुम्ही हो व्हिडिओ हो आलो आलो. हां बसतो. हां 1-2 मिनिट.
उदय सर. हो हो व्हिडिओ चालू केलाय. हा, fan. हॅलो. सर आवाज येतोय तुमचा. हो. हॅलो. सर प्लीज स्टार्ट. एक 2 मिनिटं माझा. हा, कॅन आय स्टार्ट? येस सर. नमस्कार मित्रांनो. आज मी एक कविता आपल्या समोर सादर करतोय. कविता तशी कोरोना ह्या विषयावरचीच आहे, पण थोडी विनोदी अंगाने लिहिलेली आहे, त्यामुळे आपल्याला नक्कीच ती आवडेल. एम आय ऑडिबल? हॅलो. येस सर प्लीज गो अहेड. येस. ओके, आय विल स्टार्ट. तर ह्या कवितेचं शीर्षक आहे काल में शादी. ऐका, कोविड काल में शादी. जब दुनिया को मार रही थी कोविड की बीमारी, घर वालों ने कर ली मेरी शादी की तैयारी. दुनिया को मार रही थी कोविड की बीमारी, घर वालों ने कर ली मेरी शादी की तैयारी. कोविड से तो जैसे तैसे मैंने जान छुड़ाई. कोविड से तो जैसे तैसे मैंने जान छुड़ाई, पर शादी से छूट न पाया सर पर चढ़ी लुगाई. पर शादी से छूट न पाया सर पर चढ़ी लुगाई. कोविड कारण शुरू हुई लड़की वालों में चर्चा. कोविड कारण शुरू हुई लड़की वालों में चर्चा. पाबंदी में ब्याह रचो तो बहुत बचेगा खर्चा. पाबंदी में ब्याह रचो तो बहुत बचेगा खर्चा. मंडराने जब लगे शहर में कोरोना के साए. हमारे शहर में कोरोना के साए मंडराने लगे. मंडराने जब लगे शहर में कोरोना के साए, एक चतुर अपनी बेटी का रिश्ता लेकर आए. आगे सुनो क्या होता है. झट मंगनी पट ब्याह तय हुआ. झट मंगनी पट ब्याह तय हुआ और मैं गया फांसा. मंगेतर के साथ घूमने वक्त मिला न जरा सा. धूमधाम से शादी होगी क्या सपने थे मेरे. अरे के सपने होते हैं अपनी शादी धूमधाम से हो. धूमधाम से शादी होगी क्या सपने थे मेरे. ढेर हुए सब सपने जैसे हवा बिना गुब्बारे. सादेपन से शादी होगी. सादेपन से शादी होगी लड़की वाले बोले. सभी तरह की धूमधाम पर लगे हुए हैं ताले. सभी तरह की धूमधाम पर लगे हुए हैं ताले. फिर दहेज की रकम बढ़ाओ. आपका खर्चा बच रहा है तो हम लोगों ने बोला फिर दहेज की रकम बढ़ाओ. हमने डाला फंदा. वो बोले जी नहीं हमारा चौपट है सब धंधा. वो बोले जी नहीं हमारा चौपट है सब धंधा. लिस्ट बनी थी यारों की और हृदय में उठी टीस. हर एक की इच्छा होती है अपने सब यार अपने शादी में आए तो उनकी लिस्ट तो बनी थी. लिस्ट बनी थी यारों की और हृदय में उठी टीस. हुक्म चला लाना है केवल हर बाजू के 20. दोनों बाजू के 20-20 सिर्फ लाना है. तो आगे क्या होता है. बिना बैंड बाजा बाराती 20 चल पड़े हॉल. बिना बैंड बाजा बाराती 20
चल पड़े हॉल, हो जाते हैं कैसे पैसे वाले भी कंगाल। फिर हॉल पहुंचकर क्या होता है, फूल की जगह मास्क, फूल की जगह मास्क, हमारा और भी गुस्सा भड़का। स्वागत को जब इत्र की जगह सैनिटाइजर छिड़का, स्वागत को जब इत्र की जगह सैनिटाइजर छिड़का। अब मंगल क्षण आया है वरमाला पहनाने का, तो क्या होता है, मंगल क्षण में झिझक गए हम पहनाते वरमाला, मंगल क्षण में झिझक गए हम पहनाते वरमाला। मास्क हटाकर देख लिया कहीं माल बदल ना डाला, मास्क हटाकर देख लिया कहीं माल बदल ना डाला। खैर हुई शादी, खैर हुई शादी, लेकिन है दहशत कोरोना की, नहीं देखने मिली अभी तक सालियों की झांकी, नहीं देखने मिली अभी तक सालियों की झांकी। कहीं ना आना कहीं न जाना, बीत गए 6 माह, कहीं ना आना कहीं न जाना, बीत गए 6 माह, लेकिन अब तक हनीमून की देख रहे हैं राह। बुरे फंसे कविराय रवि, बुरे फंसे कविराय रवि, पर यारो तुम ना फंसना, जब तक कोविड कहर चले शादी की गांठ न कसना। भले कुंवारे रहो, भले कुंवारे रहो, जवानी की सहलो बर्बादी, लेकिन यारो कभी न करना कोविड काल में शादी, लेकिन यारो कभी न करना कोविड काल में शादी। धन्यवाद। आवडली असेल कविता अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायला हव्या त्याच्यासाठी। आता गोची अशी झाली आहे की मी सांगितलं की गुलाबांमध्ये इन्व्हेस्ट करा आणि सर म्हणतात की लग्न करू नका। सो वी आर गोइंग टू गेट एम्पल ऑफ गुलकंद नाव अँड चिक्की ऑल्सो। सर खूप छान होतं। धन्यवाद। आता आपल्या पुढे आपले पापरे येणार आहेत, म्हणजे पास्ट प्रेसिडेंट, शॉर्ट फॉर्म ऑफ पास्ट प्रेसिडेंट। डॉक्टर प्रशांत देवरे सर एक नितांत सुंदर कविता सादर करतील। सर या। थँक्यू मॅडम। या दिग्गजांच्या पुढे मी एक नौखा कवी नाहीये, चोर कवी। मी विंदांची एक कविता सादर करतोय आता सध्याच्या या आव्हानाच्या काळात। कवितेचं नाव आहे आयुष्याला द्यावे उत्तर। असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची। असे दांडगी इच्छा त्याची, मार्ग तयाला मिळती 70, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना, काळीच काढून देताना। संकटासही ठणकावून सांगावे आता हे 72, संकटासही सांगावे आता हे 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगात साऱ्या
निरोप शेवटचा देताना, गैवर यावा जगात साऱ्या निरोप शेवटचा देताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद. विंदांच्या ह्या कवितेला आणि पापरेंच्या उत्स्फूर्तपणाला सलाम. प्रेमाच्या आविष्कारामध्ये एक पदर असतो विरहाचाही. विरहच असा असतो की ज्याच्यामध्ये खऱ्या प्रेमाची ओळख पडते असं मला वाटतं आणि सगळ्यांना माहिती असेल हे. प्रेम, विरह आणि पाऊस यांची एक जगावेगळी जोडी आहे किंवा त्रिकूट आहे असं मला वाटतं. कारण प्रेमातही पाऊस सुंदर दिसतो आणि विरहातही पाऊस सुंदरच दिसतो. याला अनुसरूनच मी 2 ओळी लिहिलेल्या आहेत, त्या मी आधी ऐकवते. आज तुम्हाला माझं खूप ऐकावं लागणार आहे. नो चान्स, नो एस्केप. पावसाचं आणि माझं विलक्षण नातं. पावसाचं आणि माझं विलक्षण नातं. माझा श्वास कोंडला ना की त्याला भरून येतं. माझा श्वास कोंडला की त्याला भरून येतं. अशीच एक विरहाची आणि पावसाची कविता घेऊन येतोय एक विलक्षण माणूस, एक ग्रेट डॉक्टर आणि एक चांगला मित्र, डॉक्टर निलेश जेजूरकर. निलेश, तू आहेस? ओके. तुझा आवाज ऐकू येत नाही, अनम्यूट कर. ओके, आता येतोय माझा आवाज? निलेश आज 250 पेशंटची ओपीडी काढून आलेला आहे आणि घरातले सगळे प्रॉब्लेम्स ऍडजस्ट करून तो आहे इथे आपल्या बरोबर. निलेश, हॅट्स ऑफ टू यू आणि ओव्हर टू. धन्यवाद माधवी. तुझा व्हिडिओ बंद झालाय. ओके ओके, आता येतोय? येस. ओके. खर तर तिथे सर्वांसोबत येऊन कविता सादर करायला जास्त मजा आली असती, पण हरकत नाही, या माध्यमातून का होईना मी आज तुमच्या सर्वांसोबत आहे आणि एक पुन्हा थोडस आयुष्याला उत्तर देण्याचं जे वेगळा रस सरांनी आणला होता त्याला पुन्हा एकदा हळुवार रसाकडे, आपल्या या प्रेम रसाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही त्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जो इंटर्नशिप नंतर आलेला एक छान काळ असतो, त्या काळामध्ये अनेक स्वप्न पाहिलेले असतात. त्या काळातली म्हणजे 2006 साली मी एक रचलेली कविता आहे. तिचं शीर्षक आहे तुझ्या आठवणींचे ढग. अगदी पहाटे पहाटे तुझ्या आठवणींचे ढग माझ्या अंगणात आले. अगदी पहाटे पहाटे तुझ्या आठवणींचे ढग माझ्या अंगणात आले. मिठीत घेण्यास त्यांना मी बाहू पसरून गेलो तर लाजून दवबिंदू झाले. पहिल्या किरणांसोबत तुझ्या आठवणींचे ढग माझ्या खिडकीत आले. पहिल्या किरणांसोबत तुझ्या आठवणींचे ढग माझ्या खिडकीत आले. काचे आडून नुसतीच नजरानजर झाली तर खुलून इंद्रधनुष्य झाले. मध्यान्नीची झुळूक घेऊन तुझ्या आठवणींचे ढग माळरानावर आले. मध्यान्नीची झुळूक घेऊन तुझ्या आठवणींचे ढग माळरानावर आले. पिवळ्या जर्द उन्हात पापण्यांच्या सावलीत उमलून रानफूल झाले. अवखळ कातरवेळी तुझ्या आठवणींचे ढग 4ही क्षितिजावर आले.
आजची संध्याकाळी अशीच काहीतरी होती. अवखळ कातरवेळी तुझ्या आठवणींचे ढग चारही क्षितिजावर आले. सोसवेना विरह मज हे जाणून आता बरसून मृदुगंध झाले. बरसून मृदुगंध झाले. धन्यवाद. मस्त होती निलेश तुझी कविता. थँक्यू. आता आपल्या पुढे एक विनोदी कविता मोरपीस घेतात. मोरपीस आपल्या पुढे एक विनोदी कविता घेऊन येत आहेत डॉक्टर सुचेता बच्छाव मॅडम. या मॅडम. मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन की कोणीही मीटिंग क्विट करू नका, लिव्ह करू नका, कारण आता शेवटच्या 4-5 कविता आहेत आणि मजा येणार आहे खूप. हॅलो एव्हरीवन. मी जरा हटके काहीतरी म्हणणार आहे. बॉलिवूडच्या एका गाण्याचं विडंबन केलंय. पिक्चरचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस 55. मिस्टर अँड मिसेस 55. गीत रचना आहे मजरू सुलतानपुरीची. संगीत आहे गायला आहे रफीजी आणि गीता दत्त यांनी. आणि ही व्यथा आहे आपल्या पेशंटची जो हिस्टॅक्टोमी झाल्यावर आपल्याला ते कसं त्याचं फिलिंग असतं ते व्यक्त करतात. जाने कहाँ मेरा यूट्रस गया जी, अभी अभी यही था किधर गया जी. जाने कहाँ मेरा यूट्रस गया जी, अभी अभी यही था किधर गया जी. किसी सज्जन की अदाओं पे मर गया जी, बड़ी बड़ी लाइटों से डर गया जी. जाने कहाँ मेरा यूट्रस गया जी. कहीं डर के मारे छोटा तो नहीं हो गया, कहीं डर के मारे छोटा तो नहीं हो गया. ओटी ओटी ढूंढा न जाने कहाँ खो गया, ओटी ओटी ढूंढा न जाने कहाँ खो गया. जाने कहाँ मेरा यूट्रस गया जी, अभी अभी यही था किधर गया जी. यहाँ मुझे लाए काहे को बिना काम रे, यहाँ मुझे लाए काहे को बिना काम रे. जल्दी जल्दी ढूंढो कि होने लगी शाम रे, जल्दी जल्दी ढूंढो कि होने लगी शाम रे. जाने कहाँ मेरा यूट्रस गया जी, अभी अभी यही था किधर गया जी. ऐसी नहीं ओटी खुलेगी इंतजार से, ऐसी नहीं ओटी खुलेगी इंतजार से. चलो चलो अस्पताल बताए डॉक्टर साहब से, चलो चलो अस्पताल बताए डॉक्टर साहब से. जाने कहाँ मेरा यूट्रस गया जी, अभी अभी यही था किधर गया जी. कोई स्कैल्पेल की नजर जरा फेर दे, कोई स्कैल्पेल की नजर जरा फेर दे. ले लो 2-4 हजार यूट्रस मेरा लगा दे, ले लो 2-4 हजार यूट्रस मेरा लगा दे. ट्रांसप्लांट कर दो. जाने कहाँ मेरा यूट्रस गया जी, अभी अभी यही था किधर गया जी. सच्ची सच्ची कह दो दिखाओ किसी और का नारे, सच्ची सच्ची कह दो दिखाओ किसी और का नारे. डॉक्टर बच्चाव ने तो नहीं चुराया मेरा यूट्रस रे, डॉक्टर बच्चाव ने तो नहीं चुराया मेरा यूट्रस रे. जाने कहाँ मेरा जिगर गया जी, जाने कहाँ मेरा यूट्रस गया जी, अभी अभी यही था किधर गया जी. थँक यू मॅडम. हा तुमच्या प्रामाणिकपणाचा आविष्कार म्हणता येईल. एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या मॅडम साठी.
आता सर कोणते घेताय तुम्ही? कुसुमाग्रजन. नाशिकमध्ये कोणत्याही प्रकारचं कवी संमेलन व्हावं आणि कुसुमाग्रजांची कोणाला आठवण येऊ नये असं तर होऊच नाही शकत. आपल्या पुढे कुसुमाग्रजांची एक मला आवडणारी खूप भारी कविता सादर करणार आहेत रविराज खैरनार सर. या सर. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाची थीम थोडासा रुमानी हो जाए आहे. खरं तर मी एक वेगळी कविता निवडली होती, पण मला आठवण करून देण्यात आली की आजची थीम ही रोमॅन्टिक कवितांची आहे. आणि थोडासा रुमानी हो जायची एक छान आठवण आहे की तो जो प्रीमियर झाला होता 1990 सालचा, त्या पिक्चरचा एरॉस थिएटरला प्रीमियर झाला होता आणि अमोल पालेकर आणि नाना पाटेकर यांच्यासोबत हा पिक्चर बघायचं भाग्य मिळालं होतं तेव्हा. तर मी कवी कुसुमाग्रजांची कविता सादर करतोय. यामध्ये जो तरुण आहे त्याला त्याचं प्रेम व्यक्त करायचं आहे त्या मुलीला, पण त्याच्याकडे शब्द कमी पडत आहेत, त्याला काव्य नीट जमत नाहीये, त्याला कवीसारखं बोलता येत नाही. अशा वेळेस तरी काय करायला हवं याचा सल्ला कवींनी दिलेला आहे. आपण ऐकूयात. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाले तारे. आपण नेहमी चंद्र सूर्य तोडून आणू असं म्हणत असतो. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाले तारे, पुरे झाले नदी नाले आणि पुरे झाले वारे. मोरासारखा छाती काढून उभा राहा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा आणि सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. इतकं सोपं आहे, पण त्याला ते समजत नाही बिचाऱ्याला. शेवाळलेले शब्द अनिक, शेवाळलेले शब्द अनिक, यमक छंद करतील काय, डांबरी सडके वर श्रावण इंद्रधनु बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत. म्हणजे तू जर काही आता जाऊन सांगितलं नाही तिला तर उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने ती बसेल झुरत. त्यानंतर कदाचित ती थांबणार नाही. जास्तीत जास्त 12 महिने ती बसेल झुरत. नंतर तुला लग्न चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. लग्न चिठ्ठी म्हणजे लग्नपत्रिका. नंतर तुला लग्न चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांचा भातुकलीचा खेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. अरे प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं आणि प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं, प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस. गुरुजावरच्या झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं, उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. धन्यवाद. गुलकंद झाला, चिक्की झाली, कोविडमध्ये शादी झाली, सगळं झालं. बिल्ल्यासारखं प्रेम करून झालं, पलको की आड बोलून झालं, स्पष्ट सांगून झालं, सगळं झालं. पण सगळ्यांना आठवत असेल एक छान कविता की अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले, अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले, ते प्रेम आता आटले. आणि हे प्रेम आटवण्यासाठी जो गॅस वापरला जातो तो असतो लग्न. लग्न झालं रे झालं की प्रेम आटलंच समजा. दिवसेंदिवस रोजच्या जीवनाचे सगळे प्रॉब्लेम सोडवता माणूस विसरूनच जातो की आपण कसं काय प्रेम केलं होतं आणि कसं काय लग्न केलं. आणि मग तुला काय सांगू मी तुझ्याशी कसं काय लग्न केलं, तुम्हाला काय माहिती, दुसरी असती तर केव्हाच तुम्हाला सोडून गेली असती, वगैरे वगैरे सगळं सुरू होऊन जातं.
आणि मग अशा वेळेस एका अनामिक कवीला एक साक्षात्कार झाला. आणि तो कवी अनामिक का आहे? कारण बिचारा घाबरला. कारण त्याचं नाव त्याला माहिती नव्हतं की पब्लिकमध्ये यायला नको असं त्याला वाटत होतं. अशाच एका अनामिक कवीची कविता सादर करणारे आपल्या पुढे अजून एक न्यू कमर डॉक्टर. या सर. नमस्कार. डॉक्टर सुधीर संकलेचा. कविता खूप जणांना आपलीशी वाटू शकते किंवा वाटण्याची शक्यता असू शकते, कारण हे व्हॉट्सॲप आल्यापासनं जवळजवळ प्रत्येकानेच व्हॉट्सॲपचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करून घेता येईल याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या व्हॉट्सॲपवर आपल्यापैकी अनेकांनी ही कविता वाचलेली देखील असू शकते. कवितेचं शीर्षक आहे प्रेम लग्नानंतरचं. प्रेम लग्नानंतरचं. एकदा तिचा फोन आला म्हणाली छान लिहिता. एकदा तिचा फोन आला म्हणाली छान लिहिता. कवी महाशय सांगा ना तुम्ही कुठं राहता. मीही थोडा बावरलो, भलतच हे अघटित. डायरेक्ट पत्ता विचारते बाई पहिल्याच भेटीत. मीही थोडा बावरलो, भलतच हे अघटित. डायरेक्ट पत्ता विचारते बाई पहिल्याच भेटीत. हळूहळू जीव गुंतला, रोज फोन यायचा. हळूहळू जीव गुंतला, रोज फोन यायचा. घरी असल्यावर मात्र जीव धाकधूक व्हायचा. हळूहळू जीव गुंतला, रोज फोन यायचा. घरी असल्यावर मात्र जीव धाकधूक व्हायचा. अर्थातच कळलं जर बायकोला तर आपलं काही खरं नाही. या वयात प्रेम करणं हे काही बरं नाही. तासन तास चॅटिंग, मग मला वाटतं सगळेच तासन तास चॅटिंग मग व्हॉट्सॲपवर करायचो मी. मलाच विसरून तिचाच होऊन जायचो. बस झालं म्हटलं आता. एकदा तरी भेट दे, मोहरलेली मंतरलेली सोनेरी पहाट दे. बस झालं म्हटलं आता. एकदा तरी भेट दे, मोहरलेली मंतरलेली सोनेरी पहाट दे. ठरला दिवस ठरली वेळ. बघा हा, ठरला दिवस ठरली वेळ. ठरल्या जागी गेलो बघा. जवळ जाताच तिच्या घाबरा घुबरा झालो बघा. ठरला दिवस ठरली वेळ. ठरल्या जागी गेलो बघा. आणि जवळ जाताच तिच्या घाबरा घुबरा झालो बघा. अहो दुसरी तिसरी कोणीच नव्हती, होती माझीच बायको. दुसरी तिसरी कोणी नव्हती, होती माझीच बायको. हल्ली तुम्हाला सुचतात म्हणे धंदे ते नको नको. कसा बसा घरी आलो, युद्ध घनघोर होत चाललेलं. कसा बसा घरी आलो, युद्ध घनघोर होत चाललेलं. ऐकवत होती एक एक शब्द तिलाच फोनवर बोललेलं. ऐकवत होती एक एक शब्द तिलाच फोनवर बोललेलं. आपल्या ताटातलं सोडून म्हणे दुसऱ्याच्या ताटावर डोळा. आपल्या ताटातलं सोडून म्हणे दुसऱ्याच्या ताटावर डोळा. वाढायला गेलं बुंदी तर आवडतो शंकरपाळा. कधी कधी झाला प्रसंग डोळ्यापुढे आणतो. चुकून कोणाचा फोन आलाच तर आता ताई असंच म्हणतो. धन्यवाद. कवी मी तेच सांगितलं, कवी अनामिक आहे. कवी अनामिक आहे कारण बिचारे उजेडात येऊ शकत नाहीत, नाहीतर खूप फटके मिळतील. आणि शिवाय जेवायलाही मिळणार नाही, ते वेगळं. आता शेवटच्या 2 कविता आपल्या पुढे येते. पूनम वराडे, स्त्रीरोग तज्ञ आणि अतिशय सुरेख कविता करते.
आपल्या पुढे कॉमेडी कविता एक सादर करेल. ये. थँक्यू माधवी. माधवीने सांगितलं थोडासा रुहानी हो जाय. मग मी विचार केला की रोमॅन्टिक पोएमच नाही आपल्याकडे, आणि मग तसं तर ऑब्स्टेटिक्स हेच पहिलं प्रेम आहे, आणि आता त्याच्यासोबत संसार करताना लक्षात येते की तितका काही सोपा संसार नाही ऑब्स्टेटिक्स सोबत. म्हणून मग मी ठरवलं की चला ऑब्स्टेटिक्स वरचं प्रेम आपण कवितेत सादर करू, आणि मग त्याच्यासाठी मी एका हिंदी गाण्याची मदत घेतली आणि सादर करते. क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है, कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाई, कि एक तरफ तो ऑब्स्टेटिक्स से प्यार करे हम, और उसके ही कॉम्प्लिकेशन से डरे हम. क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है, कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाई. रोज रोज हम सोचते यही, एनसी हमारी लेबर में आ जाए यही, तो माँ को ऐसा बोलेगा, सास को वैसा बोलेगा, अच्छे से सब होने का राज हम खोलेगा. बजट पे वो लड़ती है, नॉर्मल पे ही अटकती है, और पेशेंट जाती है निकल. तो क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है, कोई तो बता दे पेशेंट इन करने का मंत्र भाई, कि 9 महीने तो चाहे सर्विसेस वो सब, और डिलीवरी का दाम चाहे सबसे कम. तो क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है, कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाई. कोई बड़ी बात नहीं करते, सिर्फ इनफर्टिलिटी लैप्रोस्कोपी भी कर लेते, मगर फिर भी किया नहीं, बचा उसकी है यही कि बस गुडविल कम होने का था डर. इनफर्टिलिटी लैप्रोस्कोपी एनडीवीएच एस्थेटिक, सोच सोच में गया दिन निकल. तो क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है, कोई तो बता दे प्रैक्टिस का मंत्र मेरे भाई, कि एक तरफ तो ऑब्स्टेटिक्स से प्यार करे हम, और उसके ही कॉम्प्लिकेशन से डरे हम. तो क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है, कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाई. मेरे भाई हाय 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 मेरे भाई. थैंक यू. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय, आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मला झेलावं लागणार आहे, माझ्या कविता ऐकाव्या लागणार आहे. कार्यक्रमाची सांगता मी माझ्या एका हिंदी कवितेने करते. थँक्यू. देखो देखो जब तुम आओगे, देखो जब तुम आओगे, आओगे ना, तो भूलना मत कुछ जरूरी चीजें जो चाहिए मुझे न जाने कब से. तो भूलना मत कुछ जरूरी चीजें जो चाहिए मुझे न जाने कब से. सबसे पहले होते हुए आना कॉलोनी के उस मोड़ से, जहां एक छोटा सा पर सुंदर घर है. सपना नाम है उसका, सपना नाम है उसका. ढूंढने में शायद जरा परेशानी हो, तुम सपने जो नहीं देखते. ढूंढने में शायद जरा परेशानी हो, तुम सपने जो नहीं देखते. उसके आंगन में खिले हैं चंपक गुलमोहर. कल रात मेरे सपने में हम दोनों के कुछ लम्हे वही रुक गए हैं. हम दोनों के कुछ लम्हे वही रुक गए हैं. उन्हें छुड़ा के लाना. चंपक के कुछ फूल जो महकाई मेरी सुनी सुनी शाम, ना भूलना. लेके आना याद से वो बारिश जो लेके गए थे अपने साथ पिछली बार. लेके आना याद से वो बारिश जो ले गए थे अपने साथ पिछली बार.
मेरे पाँव में छाले पड़े हैं सूखी जमीन पर चलके चलके। मेरे पाँव में छाले पड़े हैं सूखी जमीन पर चलते चलते, और कुछ खरोचे हैं जो तुमको दिखानी है बस। तुम्हारी प्यार भरी नजरें लाना, हाँ, और अपने हाथों से मरहम लगाओगे ना। कुछ कुछ खरोचे बहुत गहरी है। लाना कुछ बीज आशाओं के, लाना कुछ बीज आशाओं के, बोने हैं, सींचने हैं। और हाँ, एक कैंची लाना, एक कैंची लाना जिससे काट सकूं वो दिन जिंदगी के जो जिए ही नहीं कभी, बस गुजारे तुम्हारे बिना। अब बस कुछ आखिरी चीजें। मुझे एक मोतियों की नाजुक माला, एक लाल रेशमी साड़ी, कुछ सोने की चूड़ियां कुंदन जड़ी, एक मांग टीका। एक मोतियों की माला, नाजुक लाल रेशमी साड़ी, सोने की चूड़ियां कुंदन जड़ी, एक मांग टीका, कान के झूमर, काजल की डिबिया, और वो सब जो एक प्रेमिका मांगे और चाहे सजना तुम्हारे लिए। ये सब नहीं चाहिए, बस तुम आ जाना, अपनी बाहें फैलाए और मुझे समेट लेना जो बिखरी पड़ी हूं कब से। और भूलना मत वो चंपक, वो सपने, वो बीज, मरहम, बारिश, कैची और तुम्हारा वक्त जोड़ देना मेरे वक्त से हमेशा के लिए। थैंक यू। माधवीच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही, पण पुलंच्या उद्योगाविषयी म्हणजे पुलंच्या एखाद्या कवितेशिवाय कुठलाच कार्यक्रम संपू शकत नाही असं मला वाटतं. पुलंची कविता सादर करीत आहे. आयुष्यात मला भावलेले एक घुस मी तुम्हाला सांगतो. आयुष्यात मला भावलेले एक घुस मी तुम्हाला सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री करा. कारण पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली तुमची मैत्री तुम्हाला का जगायचं हे सांगेल. सांगून जाईल. धन्यवाद मित्रांनो. आणि माधवी धन्यवाद. हा कवितांचा कार्यक्रम जरी संपला तरी आयुष्यातून प्रेम आणि प्रेमाचं महत्त्व कधी संपत नसतं, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. याच नोटवर कार्यक्रम संपला असं मी जाहीर करण्याच्या आधी एक औपचारिक कार्यक्रम असतो, वोट ऑफ थँक्स किंवा आभार प्रदर्शन. त्याच्यासाठी आपल्या पुढे येत आहेत आपले व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर विशाल गुंजाळ, आणि त्यांचे आभार कोणीही स्वीकारायचे नाहीयेत, कारण त्यांनी आज कविता सादर करणार आहे असं सांगून शेंडी लावलेली आहे. त्यामुळे आता ते कविता सादर करणार आहे, त्याशिवाय कोणीही त्यांचे आभार स्वीकारू नका. थँक्यू डॉक्टर माधवी मॅडम. ॲक्च्युली खरंच शेंडी लावली आहे. मी एक कविता सादर करणार होतो, पण मी आता शीघ्र कविता तयार केलेली आहे. आत्ताच काढली, आत्ताच माझ्या खिशातून बाहेर पडलेली आहे. ॲक्च्युली आपण सगळे डॉक्टर लोकांना कसं वाटतं की दुसऱ्याचं खूप भारी आहे. गायनेकोलॉजिस्टला वाटतं की पॅथॉलॉजिस्ट खूप भारी, त्याची प्रॅक्टिस खूप छान. डर्मॅटॉलॉजिस्टला वाटतं की अरे फिजिशियन का खूप भारी, काय कोविडमध्ये छान चाललंय त्याचं. तसंच आपल्या सगळ्यांना वाटतं दुसऱ्याचं खूप भारी. म्हणून कविता आता तयार झाली. कधी कधी दुसऱ्याचे भारी वाटते मला जीवन, कधी कधी दुसऱ्याचे भारी वाटते मला जीवन, वाटते माझे झाले का असे प्राक्तन. कधी कधी वाटते फक्त मीच का उगाच असा जगलो.
कधी कधी वाटते फक्त मीच का उगाच असा जगलो, वाटतोय असे कसे मी उगाच फसलो. कधी कधी दुसऱ्याची भारी वाटते प्रॅक्टिस आणि लाईफ. कधी कधी दुसऱ्याची वाटते प्रॅक्टिस आणि लाईफ. वाटते माझीच अशी का डॅश डॅश डॅश. तर धन्यवाद. हा कवितांचा कार्यक्रम आपण सर्वांनी खूप छान एन्जॉय केला. सर्व पार्टिसिपंट्स, सर्व कवी, सूरकवी, चोर कवी या सर्वांचे आभार. आणि शीघ्र कवी शेवटचा मी. या कार्यक्रमासाठी आयोजन करण्यासाठी मदत करणारे आपले प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत सोन्नीस, सचिव डॉक्टर कविता गाडेकर, IME ची कार्यकारिणी, आणि सर्वात महत्त्वाचे हा कार्यक्रम कोऑर्डिनेट करण्यासाठी आणि आयोजन करण्यासाठी मदत करणारे डॉक्टर माधवी मुठाळ यांचे मी सर्वांतर्फे आभार मानतो. आपण सर्वांनी हा कार्यक्रम छानपणे एन्जॉय केला, मज्जा केली. या करोना काळामध्ये देखील आपल्यातली काय म्हणतो आपण त्याला, रसिकता, संवेदनशीलता जागृत ठेवली. याबद्दल सर्वांचे आभार. आणि कार्यक्रम ऑफिशियली समाप्त झाला आहे असे मी डिक्लेअर करतो. धन्यवाद.